हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल विच इज असंच काहीतरी. असंच काहीतरीमध्ये मी आज तुमच्यासाठी सोलो व्लॉग घेऊन आली आहे. सोलो व्लॉग म्हणजे मी एका वर्क टूरसाठी गांधीधामला आलेली. तो मी व्लॉग एक शूट केला आहे की मी कशी आली, कुठून आली आणि मी कोणत्या हॉटेलमध्ये थांबली आहे. मी ते सगळं शूट केलं आहे आणि हे जस्ट एक माझ्या कामाबद्दल मी असं सांगते की मी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि मी मॉड्युलर किचन्समध्ये काम करते. मॉड्युलर किचन्समध्ये मी ज्या सेगमेंटमध्ये काम करते ते म्हणजे स्टोअर डिझाईन आहे. स्टोअर डिझाईन म्हणजे जे आपले डिस्प्ले शोरूम्सला लागतात, म्हणजे किचनचे जे शोरूम्स असतात, डिस्प्ले किचनचे जे लागतात तिकडे मी काम करते. म्हणजे तिकडे ते मी डिझाईन करते आणि त्याच्या रिलेटेड मला सगळीकडे जावं लागतं. पॅन इंडिया आमचे स्टोअर ओपन होतात आणि आम्ही तिकडे जाऊन डीलर मीट करतो, त्यात डिझाईन फायनल करतो, मेजरमेंट्स घेतो आणि ते सगळं करून मग मुंबईला रिटर्न करतो. गाईज, हा सोलो ब्लॉग करण्याचं रिझन असंच आहे की मी खूप इंट्रोवर्ट आहे बाय नेचर. म्हणजे मी खूपच कमी बोलते आणि मी पब्लिकली असं कधी कॅमेरा पण नाही घेतला आहे. आता मी इथे रूममध्ये म्हणून खूप कॉन्फिडेंटली बोलते, बट मी पब्लिकमध्ये कधी कॅमेरा असं उचलला पण नसेल. सेल्फी काढायला येस, बट असं व्लॉग वगैरे शूट आणि बोलायला तर बिलकुल पण नाही. मी आता पण बोलली नाही, मी बॅकग्राऊंड व्हॉईस देणार आहे. पण मला खूप मजा आली आहे करताना, शूट करताना. म्हणजे एक आठवण पण राहील आपल्याला की आपण इकडे गेलेलो आणि इकडे हे खाल्लं, म्हणजे इथे थांबलेलो. एक मेमरीमधून पण राहील आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल पण, म्हणून मी हा ब्लॉग करते. तो चलिए शुरू करते हैं. आज जर्नी स्टार्टेड विथ अवर ऑफिस. राजेश मला सोडायला आलेला फक्त खालपर्यंत. देन मी ओलामध्ये बसली आणि मला बोरिवली स्टेशनला जायचं होतं. माझी ट्रेन आय गेस 5:45ची होती, विच वॉज फ्रॉम बोरिवली स्टेशन. मी बोरिवली स्टेशनला ओलाने गेली, बोरिवली स्टेशनला पोचली आणि ट्रेनचं नाव होतं कच्छ एक्सप्रेस. ती मला सकाळी 7 वाजेपर्यंत गांधीधामला सोडणार होती, ही ट्रेन होती. ट्रेनचं मी जेव्हा आतमध्ये गेली मी जास्त शूट नाही केलं बिकॉज म्हणजे आजूबाजूला माणसं होते आणि मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. मी डिरेक्ट थोडं खाल्लं आणि झोपून गेली. सकाळी 7 वाजता मी पोचली गांधीधामला. हे गांधीधाम स्टेशन होतं. इथे तुम्हाला गर्दी दिसते, बट जसं जसं मी रोडवरती गेली खूप जास्त सुमसाम होतं. मला लकीली एक ऑटो भेटली. ऑटोनंतर मी माझ्या हॉटेलमध्ये पोचली. ते की 5 मिनिट्स अवे फ्रॉम हॉटेल होतं, अवे फ्रॉम स्टेशन होतं. देन हा रूम होता हॉटेलचा आणि हॉटेल खरंच खूप छान होतं, तुम्हाला मी पुढे दाखवीन. पण हॉटेल वॉज व्हेरी नाईस आणि हे डीलरनेच मला सजेस्ट केलेलं हॉटेल जिकडे मी राहायला होती. नंतर मी थोडा वेळ रेस्ट केलं आणि डीलरकडे जायला रेडी होत होती फॉर अ मीटिंग. मी ते रेडी होते. हे असं बाहेरचा थोडासा व्ह्यू कॅप्चर केला आहे इन हॉटेल. देन मी थोडा ब्रेकफास्ट केला. माझं इथे एकच दिवस स्टे होतं. मला ह्या दिवसाचा जो ब्रेकफास्ट आहे तो कॉम्प्लिमेंटरी होता. मी जास्त काही खाल्ला नाही, डोसा वगैरे आणि कॉफी प्याली. देन इथे एक फिश टँक होतं, ते थोडंसं शूट केलं फिश टँक. देन मी निघाली बिकॉज डीलरने गाडी पाठवलेली. तुम्हाला हॉटेलचं एक्सटिरियर दाखवते. हे हॉटेलचं एक्सटिरियर आहे. मी म्हणजे मला ते खूप मोठं होतं हॉटेल, एवढं कॅप्चर नाही करू शकली, बट हे होतं हॉटेलचं नाव फन अँड फूड. आणि हे खरंच खूप मस्त हॉटेल आहे इन अ प्लेस लाईक गांधीधाम. बिकॉज मला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं चांगलं हॉटेल मला भेटेल इथे. आणि देन मी डीलरने गाडी पाठवलेली बिकॉज इथे काहीच चालत नाही. ओला आणि रॅपिडो पण फक्त बाईकच चालते. इट इज डिफिकल्ट टू ट्रॅव्हल ओव्हर हिअर. माझी मीटिंग झाली आणि आम्ही जेवायला आलो डीलरसोबत. त्यानंतर एक शॉप त्याने सजेस्ट केलेलं मला फॉर बांधणी व्हरायटी. हे खूप छान शॉप आहे. मी याचं कार्ड घेतलं आहे, मी तुम्हाला सांगेन. आणि नंतर मग मी हॉटेलवरती आलेली रात्री, त्यांनीच मला सोडलेलं. मी थाळी मागवलेली बिकॉज मला इथून काही खाणं थोडंसं रिस्की वाटत होतं. मी थाळी ऑर्डर केली. होपफुली ही थाळी, याच्यासोबत आय गेस मला छास भेटलं आहे. छास और वॉट एवर, छासच आहे. येस, ते छास खूप पितात लोक. छास आहे, पापड आहे, चपाती आहे. इथे मी नोटीस केलं की जास्त नॉनव्हेज नाही आहे, मोस्टली सगळीकडे व्हेजच आहे आणि सगळे व्हेजच रेस्टॉरंट्स आहेत.
आणि चांगलं पण आहे बिकॉज व्हेज इज गुड एनिवेअर. इथे अशा ठिकाणी नॉनव्हेज खाणं म्हणजे थोडं गाव टाईप एरिया आहे म्हणून अशा ठिकाणी यू कांट ईट. लेट्स ईट. स्पेशली गुलाबजामसाठी मी खाई मागवली आहे. मला गुलाबजाम खायचा होता. म्हणजे एका माणसाचं पोट भरेल. माझ्यासाठी खूप जास्त होईल पण एका माणसासाठी पोट भरेल एवढी खाई आहे आणि खूप छान. सो मी जेवली. मी खूप थकली होती. मी मम्मी पप्पांना कॉल वगैरे केला आणि मग मी झोपली बिकॉज मला नेक्स्ट डे पण निघायचं होतं आणि काम पण होतं. सो नेक्स्ट डे मी उठली. मला डीलरकडे जायचं होतं अर्ली मॉर्निंग बिकॉज मला मीटिंग संपवून त्याच दिवशी निघायचं होतं. सो मी जाताना ट्रेनने गेलेली पण मी फ्लाईटने येणार होती मुंबईला. तुम्हाला फ्लाईटचं पण दाखवीन म्हणजे तिकडे एअरपोर्ट्स वगैरे कसे आहेत ते. सो मी निघाली आणि मला हे शूट करताना खूप मजा आली. हां मी जीन्स आणि वरती असा टॉप आहे जो मी ट्रॅव्हलिंगसाठी पण घातले म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी पण चालेल आणि डीलरकडे मीट पण झाले. मला अर्धा तासच थांबायचं जास्त नाही करत. फॉर्मल्स नाही घेऊन आलेली मी. फक्त 2-3च कपडे घेऊन आलेली. मी टी शर्ट घेऊन आलेली आणि फॉर्मल कालचं घातलेला तो घेऊन. सो मी पॅक केलं सगळं आणि वी आर गुड टू गो. मी कॉफी प्याली त्यांच्या ह्याच्यामध्ये. देन मी बिल वगैरे घेतलं आणि देन परत डीलरची गाडी आलेली न्यायला मला. डीलरकडे मीटिंग करून मी लगेच निघणार होती बिकॉज माझी फ्लाईट होती काहीतरी 1 वाजताची आणि मी मीटिंग करून फटाफट निघाली. त्यानेच मला सोडलं म्हणजे डीलरच्या गाडीने मी गेली एअरपोर्टला. सो एअरपोर्टला मी पोचली. चेक इन वगैरे केलं. हे ॲक्च्युली एअरपोर्ट त्यांचं खूप छोटं आहे. इट्स अ डोमेस्टिक एअरपोर्ट पण ते खूपच छोटं आहे. मी असं कधी एअरपोर्ट बघितलं नाही आहे. सो तुम्हाला पुढे दिसेल हे त्यांचं एअरपोर्ट होतं असं. इकडे फक्त चेक इनचे बॅग्स होते. हे एवढीच स्पेस होती. देन हे इथे फ्लाईट्स येतात आणि इथे एकच फ्लाईट आहे म्हणजे मॅक्सिमम 2 येत असेल मला नाही माहिती पण इथे एकच फ्लाईट येते आणि ती पण स्पाइसजेटच फ्लाईट इथे येते आणि ही फ्लाईट पण खूप छोटी होती. फ्लाईट आली त्यानंतर लेट पण झाली आणि 1 तास नंतर आम्हाला तिकडे ह्याच्यावरनं जायचं होतं रनवेवरनं जायचं होतं आणि मग ही असे फ्लाईट होती. आणि ही फ्लाईट मेजरली असं बोलतात की ही फ्लाईट इज द सेफेस्ट फ्लाईट बिकॉज ही जास्त उंच नाही उडत आणि ही ॲक्च्युली उंचच उडत नव्हती. सो ही एवढ्याच ह्याला होतं म्हणजे मी पूर्ण ते कॅप्चर करू शकत होती. मला सगळं दिसत होतं कालचं. आणि फायनली मी मुंबईला लँड झाली. सो फ्लाईटमध्ये मी जेव्हा पण बसते मला थोडी तरी भीती वाटतेच आणि मी सेफ लँड झाली मुंबईला. मी खूप हॅपी होती आणि दॅट्स हाऊ इट वॉज. सो गाईज आय टेल यू वन मोर थिंग की मी खूप इंट्रोवर्ट आहे. माझी पर्सनॅलिटी एवढी इंट्रोवर्ट आहे की मी कोणाशी बोलायलाही पहिल्यांदा जात नाही आणि मी जास्त बोलतही नाही. मला जास्त बोलायला आवडतही नाही. सो म्हणजे ह्या पर्सनॅलिटीला घेऊन मी खूप अशी होती की मी हा शूट करू की नको ब्लॉग कारण मी काही बोलणार नाही आणि मी बोललीही नाही आहे. मी व्हॉइस ओव्हर दिला आहे बट मी जस्ट ट्राय केलं आहे. आय डोंट नो इट वर्क्स इट डझंट वर्क्स बट जे माझ्या पर्सनॅलिटीच्या अपोजिट आहे म्हणजे जे माझं कम्फर्ट झोन नाही आहे ते जाऊन मी करते. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. मी खूप खुश आहे आतमधून की मी हे सगळं बोलते आणि सो आय डोंट नो माझे मम्मी पप्पा बघतील तर कदाचित त्यांना पण हे वाटेल म्हणजे वेगळं वाटेल की ही एवढं बोलते आणि इनफॅक्ट सगळेजण मला तेच बोलतात की ही एवढं बोलते ब्लॉगमध्ये पण अशी इन रिअल ती नाहीच बोलत आणि मी ॲक्च्युली नाही बोलत. मी खूप इंट्रोवर्ट आहे. सो मला असं वाटतं आणि मी खूप म्हणजे मी ह्या डिपार्टमेंटमध्ये खूप शिकली पण आहे. म्हणजे एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला आहे जे मी डीलरशी डील करते प्लस जे येणारे लोकं असतात म्हणजे आपण इथे एकटं असतो आपल्याला नाही माहिती कोणाशी कसं डील करायचं बट तेही डील करायला मी शिकली आहे.
म्हणजे जर मी मुंबईत असती तर मी त्याप्रमाणे नाही वागली असती लोकांशी, पण इथे मला तसं वागायला लागतं. कम्प्लिटली वेगळी पर्सनॅलिटी दाखवायला लागते, बिकॉज समोरचा माणूस कसा असेल आपल्याला नाही माहिती. सो आपण असं एकदम म्हणजे सेन्सिटिव्ह राहून नाही चालत कुठे पण बाहेर गेल्यावरती, आणि ते मला कळालं आहे. आणि सो मी आता जिथे पण जाते मी खूप स्ट्रॉंगली जाते. मी असं दाखवत नाही की मी खूप लाजते किंवा मी असं, माझी कम्प्लिटली वेगळीच पर्सनॅलिटी तिकडे असते आणि कम्प्लिटली वेगळी पर्सनॅलिटी मुंबईला असते. असंच असतं. मला राजेश पण हेच बोलतो की तू तिथे स्ट्रॉंग राहा. पप्पा पण माझे हेच बोलतात, ते खूप घाबरतात मला पाठवायला, पण तरी पण ते मला हेच बोलतात की तू स्ट्रॉंग राहा, खूप स्ट्रॉंग राहा. आणि तू म्हणजे ते माझ्यावरती मेसेज करत असतात, सारखे कॉल करत असतात. माझी मम्मी मला सारखं कॉल करत असते हॉटेलमध्ये. हॉटेल पण एक भीतीच आहे की हॉटेलमध्ये पण काही भरोसा नाही आहे, बट मी एवढी स्ट्रॉंग झाली आहे. आणि आय एम थँकफुल फॉर दिस जॉब. म्हणजे वॉट एव्हर आय एम डुईंग आय एम लव्हिंग इट. तसं पण मी करते आणि मी खूप मेहनतही करते याच्यामध्ये, कारण मला खूप आवडतं आहे. डिझायनिंग तर आवडतंच आहे, पण आता हे टूर पण आवडायला लागलेत हळूहळू आणि खूप मजा येते. आणि मला हा ब्लॉग करताना अजून पण मजा आली. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लस तुम्ही कधी इथे आलाय तर मला ते पण कमेंटमध्ये सांगा. हे एरिया इथे अजून काय एक्सप्लोअर करायसारखं होतं की नव्हतं, बिकॉज बिईंग अ गर्ल मी जास्त एक्सप्लोअर नाही करत. मी रात्रीचं फिरू नाही शकत, बिकॉज मला नाही माहिती हा एरिया, आणि अननोन प्लेसवरती मी नाही फिरू शकत जास्त. जेवढं शूट करता आलं मी केलं आहे. आणि होप तुम्हाला हे सगळं म्हणजे हे जे ब्लॉग होतं ते आवडेल. आणि तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. तोपर्यंत लाईफमध्ये स्माईल करा, प्रेम करा आणि असंच काहीतरी करत राहा. सो गाईज, हा जो व्लॉग आहे तुमच्यापर्यंत वुमेन्स डेच्या दिवशी आला असेल. सो हॅपी वुमेन्स डे टू ऑल द वुमेन्स इन द वर्ल्ड. अँड आय वुड लाईक टू से की वेर देर इज अ वुमेन देर इज अ मॅजिक. वी क्रिएट मॅजिक.